माजी आमदार राहुल जगताप यांनी खासदार शरद पवार यांची बारामतीत भेट घेतल्यानंतर श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीमध्ये महाविसंवाद आघाडी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीमधील घटक पक्षात असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी देखील श्रीगोंद्याच्या जागेवर आपला हक्क दाखवत मीच उमेदवार असल्याचं सांगत यातच आता अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीतील बड्या नेत्यांना भेटून आल्याचं सांगून उमेदवारीबाबत शब्द दिल्याचं सांगितलं आहे। यावेळी अण्णासाहेब शेलार यांनी सांगितलं की तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला आमदार व्हायचं आहे। माझ्या राजकीय जीवनात मी अनेकांना आमदार होण्यासाठी मदत केली, मात्र जनतेचे महत्त्वाचे असणारे कुकडी, विसापूर, MIDC, साकळई हे विषय फक्त यादी चुनावी जुमला ठरले असून विधानसभा निवडणूक लागली की हे मुद्दे पुढे येऊन राजकीय नेते राजकारण करतात। मात्र माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेनं एकदा तरी संधी देऊन पाहावी, प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नसल्याचं अण्णासाहेब शेलार यांनी सांगितलंय। मी कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असून ही निवडणूक स्वतःहितासाठी नाही तर जनतेसाठी लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आता सध्या निवडणुकीच्या संदर्भात मी निवडणूक लढणार आहे किंवा नाही हा प्रश्न मी 1 वर्षापूर्वीच डिक्लेअर केला होता की जेव्हा माझ्यावेळेस वाढदिवस साजरा झाला होता त्यावेळेसच मी डायरेक्ट सांगितलं होतं की मी कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि त्याला 1 वर्ष होऊन गेलं। त्याच्यामुळे मी हा निर्णय कुठंतरी आज घेतला आहे किंवा काल घेतला आहे असा निर्णय नाही, म्हणून मी निवडणूक 100% लढणार आहे। याच्या पाठीमागं मी थांबणार नाही, त्याचं कारण अनेक आहेत, म्हणून मी निवडणूक 100% लढणार आहे। की तुम्ही पाहताय श्रीगोंदा आणि नगर हा मतदारसंघ एकत्रित झाल्यापासून किंवा माझा जन्म झाल्यापासून मी लहान असल्यापासून कुकडी पाण्याचा प्रश्न आणि आमचं विसापूर खाली एक 7-8 गाव येतं तो प्रश्न, ही साकळा योजनेचा प्रश्न हा मला वाटतं याला 30-40 वर्ष झाली हे निवडणुकीपुरते विषय होतात आणि ह्या प्रश्नावरच सगळ्या निवडणुका आत्तापर्यंत झाल्यात। पण हा प्रश्न कधी सुटला नाही। तो प्रश्न एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटला की ही थट्टा आहे आत्तापर्यंत केलेल्या नेते मंडळींनी लोकांची। कुणी सरकारमध्ये होतं, कुणी सरकारच्या बाहेर होतं, कुणी मंत्री होतं, कुणी अनेक ठिकाणी काम केलेले नेते मंडळी होती, अनेक ह्या ठिकाणी मोठे मुख्यमंत्र्यापर्यंत संबंध असणारे लोक आपल्या तालुक्यात होते, पण ह्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष दिलं नाही। ह्याच्या पुढे जाऊन आपल्या तालुक्यामध्ये रोजगार हा प्रश्न, रोजगारांचा प्रश्न किती मोठा निर्माण झाला आहे। आज आपण पाहतो की तालुका फार मोठा बागायत क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये एक मोठा रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती। MIDCचा प्रश्न हा मी बऱ्याच वर्षापासून ऐकतो आहे, MIDC व्हायची। निवडणूक आली की MIDC होती, निवडणूक आली की साखळा योजना होती, निवडणूक आली की मोठा व्यवसाय उभा राहतो। मध्ये तर मला वाटतं कृषी विद्यापीठ आपल्याला इथं उभा करायचा निर्णय झाला होता। त्या गोष्टी काही वेळेस मी ऐकलेल्या आहेत। ह्या गोष्टी नुसत्या ऐकून जर समाधान आपलं कुणाच होत असेल तर म्हणून माझ्याकडं एक प्रामाणिक इच्छा आहे, एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। मी जिल्हा परिषदला एक साधा उपाध्यक्ष म्हणून 2.5 वर्ष संधी मिळाली तर ह्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये थोडी का होईना मदत माझ्यामार्फत त्या ठिकाणी झाली। शाळा असन, अंगणवाडी असन, एखादा पाझर तलाव असन, रस्ता असन, ह्या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्याचं काम मी केलं। त्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवायचा विषय मी आत्तापर्यंत घेतला। आज आपण पाहतोय की आजही तुम्ही जर पाहिलं तर आपल्या तालुक्यात साधं रेशनिंग कार्डाची सुद्धा एक 3 ते 4 हजार कुटुंब असे आहेत त्यांच्याकडे आज रेशनिंग कार्डसुद्धा नाही। म्हणजे आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले, तर एखाद्या गरीब सर्वसामान्य कुटुंबाला जर रेशनिंगचं कार्ड मिळत नसेल, आज आपण अधिकारी लेवलला पाहतोय त्या अधिकारी लेवलकडे माणसं 4-4 वेळा हेलपाटे घालतात। आज तुम्ही शासनाच्या बऱ्याच योजना सांगतायत की 65 वर्षाच्या नंतर ज्या महिला आहेत, जे पुरुष आहेत त्यांना राजीव गांधी निराधार योजना किंवा अशा अनेक काही गोष्टी या ठिकाणी सरकार देते। त्यांचे हप्तेसुद्धा 4-4 महिने मिळत नाहीत। जेवढे पैसे मिळतात तेवढे ते लोक इथं दिवसभर हेलपाटे घालतात। म्हणजे सर्वसामान्य लोकांचे फक्त मतं घेऊन मोठं होणं आणि आमदार होणं आणि समाजात मिरवणं ह्याच्यासाठी मला ही निवडणूक लढवायची नाही। मला तळागाळातल्या गोरगरीब माणसाला पासून तर शेतकरी असेल, सुशिक्षित हा तरुण असेल, शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती
ह्या सगळ्या गोष्टी तर MIDCचा प्रश्न आहे, साखळ्याचा प्रश्न आहे, कुकडीच्या बोगद्याचा विषय मी पाहतो आहे. निवडणूक आली की बोगदा सुरू होतो आहे, निवडणूक संपली की बोगदा बंद पडतो आहे. हा बोगदा एकदाच मला पाडून दाखवायचा आहे. एकदा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर संधी दिली तर मी तमाम जनतेला सांगतो, हे प्रश्न तुमचे मागं राहणार नाही. म्हणून मी ही निवडणूक त्या प्रश्न घेऊन लढणार आहे. आणि बाकीच्या लोकांना कशासाठी लढायची, ते लढलेत बी, आमदार बी झालते होते, हे प्रश्न तसेच राहिले. हे प्रश्न सोडणार कोण, त्याच्यासाठी मला आमदारकी लढवायची. एक तर मी निवडणूक लढवतानाच मी कुठल्या सध्या पक्षात नाही. ज्यावेळेस मी निवडणूक लढवायची त्यावेळेस आपल्या तालुक्यात सर्व जनतेचा एक कानुसा घेतला होता. प्रत्येक जनतेची, मतदारांची, कार्यकर्त्यांची एक भूमिका होती. तरी बदल करण्याची आवश्यकता आहे या तालुक्यामध्ये. एकच प्रश्न राव एक पिढ्या गेल्या, 2 पिढ्या गेल्या. म्हणून मी निर्णय घेतला की आपण निवडणूक लढवायची. आणि त्यावेळेस मी काय असं कुठला पक्ष वगैरे काय ठरवलेला नव्हता. मी आपले अपक्ष निवडणूक लढवण्यात ठरवला. परंतु आता मी अनेक नेत्यांशी संपर्कामध्ये आहे, अनेक नेत्यांना भेटलो आहे. एखाद्या पक्षाचं तिकीट भेटलं तर त्या पक्षाचे नेता भेटतो, एखादी सभा होती, त्या निमित्ताने मी पक्षासुद्धा विनंती करतो आहे. त्या संदर्भात मी पक्षांना विनंती करणार आहे. शेवटी न्याय पक्ष म्हणले तर जनता जनार्दन हाच पक्ष ठरवून मी निवडणूक लढवणार आहे. ते कुठल्या पक्षात नाही. त्याच्यामुळं मी कुठल्याही नेत्याला भेटू शकतो, उमेदवारी मागवू शकतो. आणि शेवटी माझा विचार ह्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. आज जर तुम्ही म्हणताय राहुल दादा हे पवारसाहेबांना भेटले, त्यांनी कामाला सांगायचा त्यांना सांगितलं असेल. मी सुद्धा पवारसाहेबांना भेटलो, मी अनेक नेत्यांना भेटलेलो आहे. आता तुम्हाला सगळ्या नेत्यांची नावं ते सांगण्याची आवश्यकता नाही, शेवटी राजकारण आहे. आणि त्यांना कामाला सांगायचं. आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज TV ला पाहतोय महाविकास आघाडी, विकास आघाडी, महायुती, हे जे लोक आहेत यांच्या सांगतात अजून आमच्या इतक्या जागा आम्ही लढवणार, तितक्या जागा लढवणार, आम्हाला इतक्या जागा पाहिजेत, अजून कोणता मतदारसंघ ठरवला नाही, जागा ठरल्या नाहीत. आणि अशी एकच जागा, अशी मला नाही वाटत कुठे महाराष्ट्रात अशी पवारसाहेब ठरवित्यान किंवा असं एकाच माणसाला लगेच कामाला लागा असं तरी कुठल्या पक्षात होणार नाही. आणि असं काही मला त्याची काही खात्री नाही. आता तुम्ही म्हणताय म्हणून पवारसाहेबांनी कामाला सांगा. मी सुद्धा पवारसाहेबांना भेटलो होतो, मी सुद्धा पवारसाहेबांबरोबर काम केलं आहे. आणि मी एकटाच काय, पवारसाहेबांना सगळी लोक अंधारात जाऊन कुणी पाटे भेटते, कुणी रात्रीचं जाऊन भेटते, बरीच लोक जाऊन भेटतात. त्याच्यामुळं काय असा विषय नाही की त्यांना भेटलेत. मी जर 1 वर्षापासून तयारी केली मला ही निवडणूक लढवायची, म्हणजे मी कुठंतरी नेत्यांशी चर्चा करूनच ही पाऊल टाकलं असेल, मोठ्या नेत्यांशी कुठंतरी बसलो असेल, बोललो असेल, मला काहीतरी त्याच्यामधून जाणवलं असेल की आपल्याला हे निवडणूक लढवायसाठी वातावरण चांगलं आहे, लोकांची भावना चांगली आहे, लोक एका एका गोष्टीला त्या ठिकाणी कटळलेले आहेत. म्हणून मी आता अनेक नेत्यांशी चर्चा केली, पण ते आज तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला निवडणूक जवळ आल्यानंतर सगळा कार्यक्रम उघडा होईल आणि मी उभा आहे हे तुम्हाला निश्चित कळेल. आत्ता मी ते आत्ता सांगू शकत नाही.